नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. ठरलं तर मगचा आजचा भाग अजिबात मिस करू नका प्रेक्षकांनो. आजचा भाग खूप खतरनाक आहे. म्हणजे आता अश्विन सुभेदारांकडे जाऊन राडा घालणार आहे आणि इतकंच नाही तर स्वतःच्या प्रॉपर्टीमधला हिस्सा सुद्धा तो आता मागणार आहे. प्रिया अश्विनला चांगलंच मॅन्युप्युलेट करून तिथे पाठवते आणि त्यानंतर बघा तुम्ही काय होते ते. तर आजचा भाग सुरू होतो. आता प्रिया केलेदारांकडेच असते सध्या आणि ती अश्विनला मॅन्युप्युलेट करत असते की अरे अश्विन, आपल्याला घराबाहेर काढायचंय म्हणून तर अर्जुन आणि सायलीने असं केलंय ना. त्यांनी आईबाबांचे कान फुंकलेत. अरे अश्विन, सायली खूप धूर्त आहे अरे. आणि अश्विन, जर आपण वेगळ्या घरी राहायला गेलो ना तर ती तुला सुभेदारांपासून कायमचं तोडेन. आणि पुढे आता स्वतःची बाजू क्लिअर करत ही प्रिया आता अश्विनला म्हणते, अरे अश्विन, मला पैशाचा किंवा सुभेदारांच्या प्रॉपर्टीचा काहीच मोह नाही आहे, पण मला त्या सायलीला सगळं बडकावू द्यायचं सुद्धा नाहीये. आणि अश्विन, तिच्यासारखी वाईट प्रवृत्ती कधीच जिंकता कामा नये असं सगळं म्हणून ती अश्विनला पूर्ण मॅन्युप्युलेट करते. आणि पुढे आता प्रिया म्हणते, आणि जर हे सगळं थांबवायचं असेल आपल्याला तर आपल्याला सुभेदारांकडे राहणं खूप गरजेचं आहे, नाहीतर अश्विन ती आपलं घर उद्ध्वस्त करेल. तर आता अश्विन म्हणतो या प्रियाला, हो तुझ्या बोलण्यात पॉइंट तर आहे. तर त्यावर आता प्रिया म्हणते, आहे ना, तर चल मग आता आपण आपल्या घरी जाऊया आणि यावेळी जर का त्यांनी आपल्याला अडवलं ना तर आपण कायदेशीर त्यांना हिस्सा मागू, पण मागे फिरायचं नाही अश्विन. असं सगळं ती आता अश्विनच्या डोक्यात घालते प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आता प्रियाच्या खऱ्या आई बापाकडे म्हणजे त्या टेलरच्या दुकानात जाऊन पोहोचला असतो सायलीसाठी ड्रेस शिवण्यासाठी. तर आता प्रियाचा बापा ती बाहेर बसला असतो आणि अर्जुनला बघून पूर्ण सुटाबुटामध्ये लगेच आता तो अर्जुनकडे धावत जातो. आणि बघत राहा प्रेक्षकांनो, आता हा जो प्रियाचा बाप असतो तो प्रियासारखाच लालची असतो, ते तुम्हाला पुढे कळेलच. तर आता अर्जुनला सुटाबुटात बघून लगेच आता प्रियाचा बाप त्याच्या जवळ जातो अर्जुनच्या आणि म्हणतो, या साहेब, काय हवंय तुम्हाला? नमस्कार नमस्कार, पण साहेब काय आहे ना, मी लेडीज टेलर आहे. नाही म्हणजे अधूनमधून पॅन्ट शर्ट पण शिवतोच मी, तुम्हाला काय शिवायचं आहे? तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, नाही ऍक्च्युली काय ना, मला माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवायचा आहे. तर त्यावर आता प्रियाचा बाप लगेच म्हणतो, हो ते तर मला येतं शिवता, तुम्ही ते काही कापड वगैरे आणलंय का? तर अर्जुन म्हणतो, हो आणलंय ना. तर त्यावर आता प्रियाचा बाप म्हणतो, काय ते मला माप वगैरे घ्यावं लागतील ना? तर अर्जुन म्हणतो, हो हे बघा मेजरमेंटसाठी हा ड्रेस आहे. आणि त्यानंतर आपल्या पिशवीतून एक साडी बाहेर काढून अर्जुन म्हणतो, ही ती साडी आहे आणि याचा ड्रेस शिवायचा आहे. त्यानंतर आता अर्जुन विचारतो त्या प्रियाच्या वडिलाला की तुम्ही ते साडीवरून ड्रेस शिवाल ना? तर आता प्रियाचा बाप म्हणतो, हो जमेल ना, म्हणजे काय? तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, हो तुमची स्पेशालिटी आहे ती, हे मला माहिती आहे. आता सुमननेच अर्जुनला प्रेक्षकांनो आधीच्या एपिसोडमध्ये हे सांगितलं असतं नागराजच्या सांगण्यावरून. तर त्यावर आता प्रियाचा बाप तर आधी गोंधळून जातो आणि म्हणतो, हो काय? मग आता स्वतःच म्हणतो, हो हो हां बरोबर आहे, तुमचं स्पेशालिटीच आहे हो माझी. ते लेडीज पॅन्ट, ब्लाउज, शरारा जे असाल ना, जे म्हणसाल तुम्ही ते शिवतो मी. आता अर्जुन विचारतो आता या टेलरला की किती होतील याचे? तर आता बघा प्रेक्षकांनो, प्रियाचा बाप असतो तर ऑफकोर्स हा लालची आहे. तर आता अर्जुनकडे बघून आता म्हणतो, 2000 रुपये होतील याचे. तर अर्जुन म्हणतो, बरं चालेल. आणि अर्जुन पुढे आता विचारतो, कधीपर्यंत द्याल मला? तर आता प्रियाचा बाप लगेच आतमध्ये जातो आणि म्हणतो, थांबा, आतमध्ये एक कॅलेंडर ठेवलं असं त्याच्या बाजूलाच यांचा फॅमिली फोटो फ्रेम लावला असा ज्यामध्ये प्रिया असते. तर सध्या तरी आता अर्जुनचं लक्ष त्या फोटो फ्रेमकडे व्यवस्थित जात नाही आणि ते इग्नोर होतं अर्जुनच्या नजरेतून. तर आता प्रियाचा बाप लगेच बाहेर येतो कॅलेंडर घेऊन आणि म्हणतो, पुढच्या गुरुवारी मिळेल तुम्हाला. तर अर्जुन म्हणतो की अरे बापरे, पुढच्या गुरुवारी? नाही खूप उशीर होईल मला तुम्ही उद्याच द्या ना. तर हा प्रियाचा बाप म्हणतो, उद्या? पण मग त्यासाठी एक्स्ट्रा पैसे लागेल. आणि आपली तुटी फुटी इंग्लिश हा आता प्रियाचा बाप बोलत असतो आणि म्हणतो, ते तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा 1000 रुपये द्यावं लागेल की? तर अर्जुन म्हणतो, हो चालेल. तर आता प्रियाचा बाप लगेच म्हणतो, मग देतो की तुम्हाला उद्याच, बरं 500 रुपये ॲडव्हान्स लागेल. तर अर्जुन आपलं पाकिट बाहेर काढतो आणि त्या पॉकेटमधून 1000 रुपये बाहेर काढून या प्रियाच्या बापाला देतो आणि म्हणतो, हे घ्या, तुम्हाला मी सध्याचे 1000 रुपये देतो, उद्या बाकीचं पेमेंट मी तुम्हाला करून देईन. उद्या नक्की ना पण? तर त्यावर आता प्रियाचा बाप म्हणतो की हो पण साहेब तुम्ही एक काम करा, याच्यावर तुमचा फोन नंबर लिहून द्या मला, म्हणजे काय ड्रेस तयार झाला की मी लगेच तुम्हाला फोन करतो. इकडे आता अर्जुन स्वतःचा फोन नंबर लिहून देत असतो या टेलरला. तर दुसरीकडे आता नागराजला काही चेन नसते पडत आणि आता नागराज म्हणतो सुमनला, काय ग सुमन, अर्जुन गेला असेल का तिकडे टेलरकडे त्या ड्रेस शिवायला? तर सुमन म्हणते, मला काय माहिती हो. तर आता नागराज म्हणतो, नाही माहिती? अगं मग विचार ना त्याला फोन करून. तर आता सुमन म्हणते नागराजला, हो पण कशाला, आपण आपलं काम केलं ना एका चांगल्या टेलरचा पत्ता देण्याचा. तर आता अर्जुन बघेल पुढे काय ते. तर आता नागराज म्हणतो सुमनला, अगं सुमन असं नसतं, एक जबाबदारी असते, आपण पत्ता दिला ना मग विचारायला हवं ना की तो पत्ता तुला सापडला का, तू नीट पोहोचलास का तिथे? अगं अर्जुन किती बिझी माणूस आहे, सारखा कामाचा असो, चल पटकन फोन कर सुमन त्याला. आणि त्यानंतर आता सुमन बघतच राहते नागराजकडे. तर नागराज म्हणतो, अगं बघत काय बसली आहेस, कर पटकन फोन. तर आता सुमन शेवटी हार म्हणते नागराज बाई आणि म्हणते, बरं विचारते मी त्याला. तिकडे अर्जुनने फोन नंबर वगैरे दिला त्या टेलरला आणि अर्जुन म्हणतात थँक्यू. तर आता प्रियाचा बाप म्हणतो, अरे तुम्ही काय थांबू, मी थांबू, आम्ही थांबू. खरंच खूप हसायला हा सीन बघून. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे येतो मी आता. आणि आता अर्जुन तिथून निघाला असतो आणि सुमनचा त्याला कॉल येतो. तर आता सुमन विचारते अर्जुनला,
की अरे मी तुला तो श्रद्धा टेलर्सचा पत्ता दिला होता, तर तू गेलास का तिथे? तर अर्जुन म्हणतो ॲक्च्युली मी तिथूनच येतोय आता. तर आता त्यानंतर सुमन खुणावते नागराजला आणि म्हणते की हो तू तिथे गेलाय, काम झालंय. तर नागराज आता तिथून लगेच निघून जातो महिपतला फोन करण्यासाठी. तर आता सुमन विचारते पुढे अर्जुनला, तर ते ड्रेसचं काम झालंय का तुझं? तर अर्जुन म्हणतो येस, तो मला उद्या ड्रेस देतोय सुद्धा. तर सुमन म्हणते अरे वा छान झालं. तर आता अर्जुन म्हणतो बरं सुमन काकू मी आता निघतोय, तुम्हाला नंतर फोन करू का? तर सुमन म्हणते हो हो चालेल. आणि त्यानंतर आता नागराज इकडे महिपतला लगेच फोन लावतो आणि नागराज म्हणतो महिपतला अरे ऐक ऐक मला ना तुला एक सॉलिड अपडेट द्यायची आहे. तर महिपत म्हणतो काय अपडेट, चांगली अपडेट की खराब? तर नागराज म्हणतो अरे चांगलीच आहे रे बाबा महिपत, तुला सांगतो यानंतर आपलं सगळं चांगलंच होणार आहे, आपलं काहीच वाईट होणार नाही. तर आता महिपत म्हणतो हो का, असं काय झालंय? तर त्यावर आता नागराज म्हणतो अरे मी तुला बोललो होतं ना, अरे तो अर्जुन त्या प्रियाच्या बापापर्यंत, त्या बापाच्या टेलरिंगच्या दुकानापर्यंत जाऊन पोहोचला. तर आता हे ऐकून महिपत खूप खुश होतो आणि म्हणतो भले शाबास नागराज शेठ, म्हणजे घोड्याला पाण्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण केलेलं आहे, आता पाणी त्याचा तो पेनच. आणि इकडं त्या प्रियाचा असा थरकाप होणार आहे की तिच्या घशाखाली एक पाण्याचा थेंब पण उतरणार नाही. वाह भले शाबाश नागराज शेठ असं म्हणत आता हे फोन ठेवून देतात. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो. अर्जुन आता टेलरच्या दुकानाकडून घरी आला असतो आणि सगळेजण आता एकत्र जेवत असतात सुभेदारांकडे. तर त्यानंतर आता सगळं डिशेस वगैरे बघून अस्मिता म्हणते अरे वा आज तर सगळं अर्जुनच्या आवडीचंच आहे, भेंडीची भाजी, टोमॅटोचा सार, बापरे मज्जा आहे अर्जुनची. तर त्यावर आता सायली म्हणते हो अस्मिता ताई टोमॅटोचा सार तुम्हाला आवडतोय ना म्हणून मी केलाय तो. तर त्यावर आता अस्मिता म्हणते हो का, पण मला तर सध्या पिझ्झा आणि पास्ता खावासा वाटतोय. तर त्यावर आता अर्जुन लगेच भांडायला लागतो आणि अस्मिताला म्हणतो हो का, पण माझी चॉईसेस अजूनही हेल्दीच आहेत, मला हे जंक फूड वगैरे अजिबात आवडत नाही. तर त्यावर आता अस्मिता म्हणते ए जंक फूड वगैरे काही नाही, आता खावंसं वाटतं तर खावंसं वाटतंय ना, त्यात काय एवढं? तर प्रताप आता दोघांना थांबवतो आणि म्हणतो अरे निदान जेवताना तरी भांडू नका. तर आता अस्मिता म्हणते अरे बाबा मग तुम्ही सांगा ना अर्जुनला, आता मला खावंसं वाटलं तर ते खावंसं वाटणारच ना आणि ते मी सांगणारच ना. आणि आता अस्मिता चिडतच म्हणते आता बघा ना त्याची बायको जर का प्रेग्नेंट झाली ना, बघू मग कसा हा डोहाळे पुरवतोय. आता अर्जुन आणि सायली दोघेही लाजतात आणि त्यानंतर सायली म्हणते अस्मिता ताई पोळी घ्या ना, आणि सायली भलतंच काहीतरी वाढते अस्मिताला. तर त्यावर आता विमल म्हणते सायली वहिनी बघा तरी तुम्ही काय वाढलं ते. तर सायली आणखी हसते आणि सगळ्याकडे आनंदीचं वातावरण असते. आणि आता कल्पना सुद्धा हात धुवून घेते आणि म्हणते अगं विमल आता आपलं लक्ष, आपली नजर नेहमी आपल्या नवऱ्याकडे असल्यावर बाकी दुसरं काही दिसणार आहे का? आणि प्रताप सुद्धा म्हणतो हो ना, आणि हल्ली अर्जुनचं लक्ष सुद्धा सायलीकडेच असतं फक्त. आणि सगळेजण हसत असतात. आणि तितक्यात आता अश्विन आणि प्रियाची एंट्री होते आणि आल्याबरोबर म्हणजे प्रिया त्या दारातच थांबते आणि अश्विन घरात आल्यावर टाळ्या वाजवायला सुरुवात करतो. आणि आता सगळे विचारतच पडतात. तर आता अश्विन म्हणतो सगळ्यांना वाह सुखी कुटुंबाचं किती सुंदर चित्र दिसतंय, हे बघूनच माझं पोट भरलं हा, खूप छान हा. आणि बरं का या कुटुंबातला मुलगा आणि सून या घरात राहत नाहीये तरी बघ सगळेजण किती आनंदी आहे, कारण त्यांना घराबाहेर काढलं हे कोणाला आठवतच नाहीये. हे तर ट्रेलर आहे प्रेक्षकांना, पुढे बघत राहता अश्विन काय काय तमाशे करणार आहे. तर आता हे ऐकून आता कल्पना लगेच उठते आणि म्हणते अश्विन मुळात म्हणजे ना आम्ही तुला घराच्या बाहेर काढलंच नाही, आणि मी तुला तेव्हाच सांगितलं होतं की तुला कधीही यायचं असेल ना तर तू घरी परत एकटा कधीही येऊ शकतोस, फक्त हिच्याशिवाय. आणि तर प्रताप सुद्धा पुढे येतो आणि अश्विनला म्हणतो अश्विन तू परत तीच चूक करतोय, तुझ्या बायकोचं सगळं सामान आम्ही या घरातून बाहेर फेकलंय हे तू विसरलास का, की तुझं समाधानच झालं नाही अजून. तर ही प्रिया आता बिचारीसारखी मान खाली करून सध्या उभी असते. तर त्यावर आता अश्विन म्हणतो डॅड काय करणार मग, काय कराल तुम्ही सांगा ना, मला परत घराबाहेर काढाल की या स्वार्थी सायलीचं ऐकून तुमच्या सुनेचा आणि माझा अपमान कराल? तर त्यावर आता अर्जुन म्हणतो अश्विन माझ्या बायकोसोबत आदराने बोलायचं. तर त्यावर आता अश्विन म्हणतो आदराने बोलण्यासारखं तुझ्या बायकोने काय केलंय रे, उलट आम्हाला घराबाहेर काढून या घराचे 2 तुकडे केले आहेत तिने. आणि प्रिया सगळं हसत आता गालातल्या गालातच हा सगळं तमाशा बघत असते. त्यानंतर प्रताप आता स्पष्टपणे रागातच आता या अश्विनला म्हणतो की अश्विन हे घर सायलीने तोडलेलं नाही आहे, तर हे घर तू आणि तुझ्या बरोबर तुझ्या बायकोने तोडलंय. त्यानंतर आता अस्मिता सुद्धा म्हणते अश्विनला की तन्वीचे पापा लपवण्यासाठी ना तू सायलीवर दोष देऊ नकोस, सायलीचे गुण मला उशिरा कळले असतील पण आता तिच्याबद्दल मी अजिबात काहीही ऐकून घेणार नाहीये. त्यावर आता अश्विन म्हणतो 1 मिनिट अस्मिता हे तू बोलतेस आणि या सायलीच्या कुठल्या गुणाबद्दल बोलतेस तू? पूर्णाजी मम्मा यांच्या पुढे सतत पुढे करायचं, मी घरातली सगळी कामं कशी एकटीच करते हे दाखवायचं, आणि कोणी काही बोललं की मुडमुड रडायचं, ही गुण. तर हे बघून तर प्रिया आणखीच हसू लागते प्रेक्षकांना आणि तिला हसं सुद्धा आवडत नसतो, ती म्हणजे तोंडावर हात ठेवतो हसते. तर त्यानंतर सायलीकडे रागातच बघून अश्विन म्हणतो हा असला खोटारडेपणा करून ही घरात राज्य करतेय आणि माझी बायको ती बिचारी तन्वी तिला कोणाला मस्का लावता येत नाही म्हणून ती घराच्या बाहेर, हा कुठला न्याय आहे? आणि त्यानंतर आता अर्जुन प्रियाकडे बघतो तर प्रिया आपली मान लगेच खाली घालते आणि बिचारी बनून अशी उभी राहते. तर त्यानंतर प्रिया म्हणते आता अश्विनला पण अश्विन भाऊजी तुम्ही मुळात हे सगळं उखलून का काढताय परत. आणि त्यानंतर प्रियाकडे बघत आता सायली म्हणते अश्विनला आणि मुळात तुमचे विचार अजून बदललेलेच नाही, आता तुम्ही घरी का आलात परत? तर सगळ्यांना आता
अश्विन म्हणतो की माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरापासून कधीपर्यंत लांब ठेवणार आहात तुम्ही? ती तिकडे माहेरी रडत बसणार आणि तिचं इथे जे काही आहे त्याच्यावर बसून तुम्ही दोघं अधिकार जाणणार. आता हे अश्विन अर्जुनाने सायलीला म्हणत असतो आणि हे बघून प्रिया आणखीच हसू लागते आणि मनात म्हणते बापरे, मला तर तोंड उघडायची गरजच नाही लागत आहे. आता ही प्रिया सगळं ही काही मनात म्हणत असते आणि पुढे प्रिया मनात म्हणते कसली जबरदस्त चावी भरली आहे ना या अश्विनला. आज जर आम्हाला घरात घेतला नाही ना तर हा एखाद दुसरा मुर्दा तर पाडेनच. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो अश्विनला हक्क अधिकार, अरे कुठली भाषा बोलतोयस तू हे? तर त्यावर आता अश्विन म्हणतो यापुढे मी आता हीच भाषा बोलणार आहे दादा, कारण तुला आता हीच भाषा समजते, हीच कायद्याची भाषा. त्यानंतर विमल आता कल्पनाला म्हणते वहिनी अश्विन दादा सांगा ना तुम्ही की ही अशी भाषा नका बोलू म्हणून. हो त्यांच्या बाळाला ऐकू जात आहे. तर त्यावर आता अस्मिता म्हणते विमल अगं हे त्याच्या डोक्यात शिरणार आहे का? आणि आता अस्मिता विचारते अश्विनला थेटच की तुला काय हवंय अश्विन? तर अश्विन म्हणतो मला माझ्या बायकोला तिच्या घरात हक्काची जागा मिळवून द्यायची आहे. तर आता प्रताप स्पष्टपणे म्हणतो की अश्विन हे शक्य नाही आहे, तुझी बायको या घरात परत कधीच येऊ शकत नाही. हे प्रत्येक वेळी आमच्या आनंदात विष कालवत आली आहे ती, आता आम्हाला नको आहे ते. तर आता अश्विन असा हसतो आणि म्हणतो डॅड मला माहितीच होतं, मला माहिती होतं की तुम्ही हेच बोलणार. डॅड तन्वीने कोर्टात खोटी साक्ष दिली यात तिचा खोटेपणा नव्हता, तर ही तिची भीती होती आणि मला हेही माहिती आहे की तुम्ही यासाठी तिला आयुष्यभर शिक्षा देणार. पण डोंट वरी डॅड, मी ते होऊ देणार नाही, कारण तन्वी कायदेशीर मार्गाने जेलच्या बाहेर आली आहे आणि आता कोर्टाने सुद्धा ते मान्य केलंय की ती निर्दोष आहे. पण काय सगळे सुभेदार स्वतःला कोर्टाच्याही वर समजतात ना, म्हणून त्यांना हे मान्य नाही आहे. आता हे ऐकून सगळ्यांना त्रास होत असतो. तर आता सायली म्हणते अश्विन भाऊजी मी तुम्हाला हे आधीच सांगितलंय, कोर्टाने भले ही हिला सोडलं असेल ना तरी हे घर तिला निर्दोष नाही मानणार. तर त्यावर आता अश्विन म्हणतो हो का, मग मी असं म्हटलं तर चालेल का की कोर्टाने जरी मधुभाऊंना निर्दोष मानलं असलं तरी मी त्यांना खुनीच मानतो, चालेल का? आता हे ऐकून अर्जुनला खूप राग येतो आणि अर्जुन आता अश्विनच्या अंगावर जातो. तर त्यानंतर बघा प्रेक्षकांनो अश्विन आता अर्जुनला जोरात धक्का देतो. तर प्रताप आता अर्जुनला सांभाळून घेतो. हे बघून आता प्रियाला सुद्धा एक सेकंडसाठी धक्काच बसतो की बापरे. आणि त्यानंतर आता बोट दाखवत अश्विन अर्जुनला म्हणतो की माझ्या अंगाला हात नाही लावायचा. तर आता प्रताप म्हणतो अश्विनला अरे अश्विन तू काय करतोयस, हे संस्कार केले का तू आम्ही तुझ्यावर? तर आता ही प्रिया आणखी आगीत तेल ओतते आणि म्हणते अरे अश्विन असं करू नकोस, अरे अर्जुन तुला मारायलाही कमी करणार नाही. त्यानंतर आता प्रताप म्हणतो या प्रियाला आधी तुझ्या नवऱ्याला सांभाळ, तुझ्यामुळे आपल्या मोठ्या भावावर हात उचलण्याची मज्जाल केली आहे त्यांनी आज. तर आता प्रिया गप्प बसते आणि प्रताप म्हणतो अश्विनला की अश्विन आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. तर त्यावर बघा आता अश्विन काय करतो. अश्विन म्हणतो प्रतापला अच्छा हेच आहे तर मग तुम्ही आम्हाला आता घरात घेणार नाहीच आहात, ठीक आहे डॅड ठीक आहे जातो मी. आणि बघा प्रेक्षकांना आता अश्विन पुढे काय म्हणतो. अश्विन म्हणतो प्रतापला पण त्याआधी सुभेदारांच्या प्रॉपर्टीतला माझा हिस्सा तो आधी टाका, मगच जाईन मी. आता हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो प्रेक्षकांनो. आणि आता अर्जुनला हे ऐकून शब्द सुद्धा फुटत नसतात आणि आता अर्जुन परत विचारतो अश्विनला की तू काय बोललास, परत एकदा बोल. तर आता अश्विन म्हणतो अर्जुनला का ऐकून आलं का तुला, माझा हक्क मागण्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. आणि त्यानंतर अर्जुनला आता अश्विन म्हणतो की तू आणि ही सायली सगळ्या प्रॉपर्टीवर असे सापासारखे बसले आहात आणि तुम्हाला आम्ही वाटेकरी म्हणून नको आहोत म्हणून तुम्ही आम्हाला घराच्या बाहेर काढलं. तर आता त्यानंतर अर्जुन ओरडतो अश्विनवर आणि म्हणतो अश्विन प्लीज हा विषय इथेच बंद कर, नाहीतर. प्रताप अर्जुनला थांबवतो आणि प्रिया आता आणखी आगीत तेल ओतते आणि म्हणते अश्विनला की अश्विन मला नाही वाटत की हे आपलं काय ऐकतील म्हणून, यांच्या मनात आपल्याविषयी फक्त राग आहे, आपल्याला आपल्या माणसांकडून प्रेम मिळणारच नाही असं वाटतंय मला. बघा आता ही कशी आणखीच अश्विनला भडकवून देत असते. आणि आता सायली म्हणते प्रियाला हे सगळं तूच भरवलंयस ना अश्विन भाऊजींच्या डोक्यात, कारण त्यांच्या तोंडी हे हिस्से वाटे हक्क ही भाषा नव्हतीच कधी. तर आता अश्विन लगेच प्रियाची बाजू घेतो आणि सायलीला म्हणतो सायली हे बघ प्रियाला अजिबातच प्रॉपर्टीचा आणि पैशाचा मोह नाही आहे, पण तिनेच मला हे ध्यानात आणून दिलंय की सुभेदारांचा मुलगा या नात्याने मला तो मान मिळायलाच हवा. सगळ्यांना कन्फर्म झालं असतं की या सगळ्यांच्या मागे प्रियाच आहे म्हणून. पुढे आता अश्विन म्हणतो आणि वाटण्यात झाल्याशिवाय हे सगळं शक्य नाही आहे. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो. काय खतरनाक एपिसोड होता आजचा, बापरे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अश्विनने एक वकील सुद्धा बोलावला असतो सुभेदारांकडे आणि सगळे पेपर्स सुद्धा बनवले असतात. आणि त्यानंतर अश्विन आता त्याच्या वडिलाला म्हणतो प्रताप सुभेदार या सगळ्या प्रॉपर्टी मधला माझा हिस्सा माझ्या नावावर करणारे हे पेपर्स आहे, यावर सही करा मग आम्ही लगेच इथनं निघून जातो. एकतर मानाने आम्हाला या घरात घ्या नाहीतर या पेपर्सवर तुम्ही सही करा, इथेच तुकडे पडू द्या, मग आपले रस्ते कायमचे वेगळे. तर बघूया प्रेक्षकांनो आता प्रताप यावर काय उत्तर देतो ते. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि उद्याचा एपिसोड अजिबात मिस करू नका. तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड एन्जॉय करा. धन्यवाद.